Using source conversion method, reduce reduce the following circuit into a single voltage source to a single voltage source. Okay, it is your given circuit. You have to convert this circuit into a single voltage source. काय करायचं आपल्याला सिंगल व्होल्टेज सोर्स मध्ये या सर्किटला कन्वर्ट करायचे. आता दिलेलं काय आपल्याला एक सर्किट आहे ज्याच्यामध्ये व्होल्टेज सोर्स नाहीच आहे. त्याच्यामध्ये सगळे काय दिलेले करंट सोर्सेस दिलेले. तुम्हाला सगळे काय दिले त्यांनी करंट सोर्सेस दिलेले आहेत आणि सर्किटला आपल्याला कन्वर्ट करायचे व्होल्टेज सोर्स मध्ये. करता येईल का? दिसायला खूप कॉम्प्लिकेटेड दिसतं पण हे एकदम इझी आहे. काय करायचं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. तुम्ही ट्राय करा. जर तुम्हाला सॉल्व्ह करता आलं तर वेल अँड गुड. नाही चालत तर मग आपण सॉल्व्ह करू शकतो. मग काय करायचं बघा इथे आता दिलेलं व्होल्टेज सर्किट दिसतं तुम्हाला. आता आपण काय करायचं पहिल्यांदा हे या इकडे काही करायचं नाही. जसं आपण नेटवर्क रिडक्शन मेथड यूज करत होतो का त्या नेटवर्क रिडक्शन मेथड सारखं काही करायचं नाही. आता आपल्याला करायचं काय इथे तर तुम्हाला इथे व्होल्टेज सोर्स करंट सोर्स आपल्याला माहिती कन्सेप्ट आपल्याला काय माहिती की करंट सोर्स हा नेहमी कसा असतो इन पॅरलल विथ शंट रजिस्टर. कसा असतो नेहमी तो एका शंट रजिस्टर सोबत पॅरलल असतो. आणि व्होल्टेज सोर्स कसा असतो सिरीज असतो. आता इथे असं एखादं कॉम्बिनेशन दिसतंय का तुम्हाला की जे सेपरेट आहे आणि तुम्हाला दिसतं असं दिसतंय का की तो एखाद्या व्होल्टेज एखाद्या रेजिस्टन्स आणि एखादा सोर्स हा एकमेकाला पॅरलल मध्ये आहे किंवा एखादा सोर्स आणि एखादा रेजिस्टन्स सिरीज मध्ये आहे. तर आपल्याला ते करंट सोर्स दिसतोय की तो एक पॅरलल मध्ये कोणाच्या तरी. कोणता सोर्स दिसतोय तुम्हाला हा दिसतोय राईट. हा काय हा एक पॅरलल मध्ये आहे म्हणजे इथे कम्प्लीट करंट सोर्स. हा काय कम्प्लीट करंट सोर्स आहे. मग याला आपण व्होल्टेज सोर्स मध्ये कन्वर्ट करू. व्होल्टेज सोर्स मध्ये कन्वर्ट करताना कसं करणार आपण तर हा पॅरलल मध्ये असा दिसतोय राईट. पॅरलल मध्ये हा याच्या रेजिस्टन्स आहे. हा किती रेजिस्टन्स आहे 3 ओहमचा आहे आणि हा 3 अँपिअरचा आहे. मग याला करंट सोर्स मध्ये व्होल्टेज सोर्स मध्ये कन्वर्ट कसं करतो आपण V इक्वल्स टू I इंटू R. आय किती आहे 3 आहे. आर किती आहे 3 आहे. आणि आर काय होतो तशाला तसा येतो. आर मध्ये काही चेंज होत नाही. तोच 3 ओहमचा जो रेजिस्टन्स आहे तो काय होतो सिरीज मध्ये जातो. कसा जातो तो सिरीज मध्ये जातो. आपण पहिल्यांदा काय करू एवढ्या त्याच्यावरती ऍक्शन घेऊ. काय होईल इथे आता काय करायचं हा सिरीज रजिस्टर ऍज इट इज ड्रॉ करून घेऊ आपण. त्याच्यावरती ऍक्शन नाही केली आहे. नंतर हा 2 ओहम दिसतोय तो पण ऍज इट इज ड्रॉ करून घेऊ. इथे इथे एक दोन पॅरलल मध्ये काय दिसतात आपल्याला रेजिस्टन्स दिसत आहेत 6 ओहम 6 यांना पॅरलल इक्विव्हॅलेंट काढला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे 2 ओहम इथे 3 ओहम आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला ऍक्शन परफॉर्म करायची आहे. पुढे काय दिसतं आता 3 into 3 V equals to 3 into 3 इथे तर 9 वोल्ट आणि आर एस एच इक्वल्स टू काय असतो नेहमी आर एस किती असणार असेल तो 3 ओहम. किती असेल तो 3 ओहम. आता आपण काय करणार आहे तो 3 ओहम जो नवीन आलाय तो इथे ड्रॉ करू आपण 3 ओहम
आणि व्होल्टेज सोर्स किती आला आपला 9 किती आलेला आहे तो 9 व्होल्ट 3 झाला रिड्यूस इथपर्यंत रिड्यूस झालं. नेक्स्ट काय करणार आता हे दोन एकमेकांना सिरीज मध्ये दिसत आहेत त्यांचा सिरीज इक्विव्हॅलेंट काढून देऊ आपण किती येतो 6 ओम येतो राईट. मग याचा आर इक्विव्हॅलेंट इक्वल्स टू 3 प्लस 3 किती येतो हा 6 ओम येतोय किती येतोय हा 6 ओम येतोय. तर नवीन डायग्राम ड्रॉ करू आता एक आपण परत काही नवीन डायग्राम त्याला हा 6 ओम आलाय हा किती आहे 9 वोल्ट आहे किती येतो 9 वोल्ट आहे. याला 6 वोल्ट राईट. पुढे इथे काय करंट सोर्स देन नेक्स्ट आता दोघांचा पॅरलल इक्विव्हॅलेंट काढून घ्या काय फरक पडणार 3 वोल्ट हा किती आहे 2 एम्पियर. आता इथे काही करंट सोर्स व्होल्टेज सोर्स दिसतात का तर आपण काय करून घ्यायचं आता आता हा जो व्होल्टेज सोर्स दिसतोय का तुम्हाला त्याला परत करंट मध्ये कन्वर्ट करा. त्याला परत काय करायचं करंट मध्ये कन्वर्ट करायचं काय तर बघा काय तर बघा I इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे V अपॉन R काय तर मग V किती आहे 9 R किती आहे 6 then I इक्वल्स टू 1.5 एम्पियर then RS इक्वल्स टू RSH किती आहे तो 6 ओहम राईट. आता नवीन फॉर्म्युल्याने आपण काय केलेलं करंट सोर्स ड्रॉ केलाय. आता इथे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इथे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला दिलेले जे काही प्लस मायनसचे साइन आहेत ते लक्षात ठेवायचे काय दिलेले. आता इथे प्लस मायनस साइन असं आहे म्हणजे करंटचा डायरेक्शन ठेवायची अपवर्ड ते जर रिव्हर्स दिलं असतं तर करंट डायरेक्शन कशी ठेवायची होती डाऊनवर्ड दाखवायची राईट. आता याला परत करंट सोर्स मध्ये कन्वर्ट केलं आपण करंट सोर्स मध्ये कन्वर्ट केल्यानंतर इथे एक पॅरलल रेझिस्टन्स आलाय it is 6 ohm then again इथे काय करंट सोर्स आहे किती आहे तो 2 एंपियर बाकी त्याला आपला 1.5 एंपियर आला 1.5 आला ना. पुढे परत एक रेझिस्टन्स आहे तो किती आहे 3 ओम आले इथपर्यंत. आता किती करंट सोर्सेस आले यामध्ये दोन सोर्स आले. बघा त्या दोन्ही करंट सोर्सेसच्या डायरेक्शन बघा काय सांगताय तो हा इकडे जातोय हा पण इकडे येतोय म्हणजे दोघे एकमेकांना काय होतील ऍड होतील दोघे एकमेकांना काय होतील ऍड होतील आणि हे दोन्ही रेझिस्टन्स एकमेकांना पॅरलल होतील. मग या दोन्ही रेझिस्टन्सचा पॅरलल इक्विव्हॅलेंट काढून घ्यायचा आणि या दोघांची ऍडिशन करायची. ओके ऍडिशन केल्यावरती काय तर मग करंट I इक्वल्स टू 1.5 प्लस 2 त्याला तो 3.5 एंपियर आणि याचा पॅरलल इक्विव्हॅलेंट करा किती येतो 1/6 प्लस 1 किती येतो तो 2 ओहम येतो आणि किती येतो 2 ओहम येतो. आता एकच करंट सोर्स जनरेट झाला एकच व्होल्टेज सोर्स बरोबर आहे. काय काय बघा आता इथे एकच करंट सोर्स आलाय आणि एकच व्होल्टेज सोर्स आलाय. हा किती आला होता 3.5 आणि हा आलाय 2 ओहम. आता या व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करा मायनस पण होतं करेक्ट आहे. डायरेक्शन जर तर मायनस होणार करेक्ट. हा जर डाऊनवर्ड असता तर काय केलं असतं आपण 1.5 मायनस 2 लक्षात अपोजिट नाही अपोजिट कसा राहतो जर एक वरती आहे आणि एक खाली आहे तर ते अपोजिट झाले. हे काय करतायत एकमेकांना ऍड करतायत हे डायरेक्शन काय करतायत हा करंट इकडे जातोय हा करंट इकडे जातोय म्हणजे ते दोन्ही करंट एकमेकांना काय करतायत ऍड करतायत. जर हा करंट इकडे गेला असता म्हणजे काय झालं असतं आता
हा करंट इकडे डायरेक्ट होतो आणि हा करंट इकडे डायरेक्ट होतोय, म्हणजे यांनी एकमेकांना मायनस केलं असतं. आलं लक्षात? हे दोन्ही एकमेकांना काय करतायत, ऍड करतायत, म्हणजे तो एकच करंट सोर्स तयार होऊ शकतो जर ते एकमेकांच्या डायरेक्शन त्या दोघांच्या एकमेकांना काय करत असतील, ऍड करत असतील. इट इज कॉल्ड एज ऍडिसिव्ह पोलॅरिटी म्हणतात त्याला. काय म्हणतात? ऍडिसिव्ह, म्हणजे ते दोघं एकमेकांना काय करतात, ऍड करतात. आलं लक्षात? मग आता याचं व्होल्टेज सोर्स कॅल्क्युलेट करा. किती येतो बघा, 7 व्होल्ट. मध्ये आन्सर चुकलेले बरं काय. 3.5 इंटू 2 किती येतं, 7. इथं बुकमध्ये 3.2 इंटू 2 9. बुकमध्ये चुकलेलं आहे, लक्षात ठेवा. ते शेवटी व्होल्टेज सोर्स काढायचा आहे, इथं दिसत नाही कॅमेरामध्ये, तो व्होल्टेज सोर्स काढायचा. व्होल्टेज सोर्स काय येणार आहे, 3.5 इंटू 2, 3.5 इंटू 2 त्याचं ते 7 व्होल्ट, आणि इथे ना 2 ओम रेजिस्टन्स. सर जर आपण इकडच्या करंट सोर्सला हे केलं म्हणजे व्होल्टेज सोर्स मध्ये, आणि मग इकडचा व्होल्टेज सोर्स आणि इकडच्या व्होल्टेज सोर्स कोणता हा व्होल्टेज सोर्स का, याला व्होल्टेज सोर्स मध्ये काय होतं माहितीये का, हा सेपरेट नाहीये, हा सेपरेट आहे, राईट. त्याच्यावरती दोन करंटची ऍक्शन होत नाहीये किंवा दोन सोर्सेसची ऍक्शन होत नाहीये, यावरती एकाच सोर्सची ऍक्शन होते. सपोज हा घ्या, तुम्ही इकडून बघू आपण याच्यामध्ये. यामध्ये काय होते बघा आता, तर इथं काय होतंय, हे 3 एम्पियरचा जो करंट आहे तो काय होतोय, इथल्या इथे फिरतोय, राईट. इथे काय होतंय बघा आता, इथे काय होतंय, त्या 3 एम्पियरचा करंट पण इकडनं येतोय आणि त्याचा स्वतःचा पण एक करंट आहे, म्हणजे एका सोर्स वरती दोन करंट, दोन सोर्सेसची ऍक्शन होतीये, किंवा एखाद्या रेजिस्टन्स वरती दोन सोर्सेसची जर ऍक्शन होत असेल तर आपण त्याच्यावरती ऑपरेशन करू शकत नाही. आपण त्याच्यावरती ऑपरेशन करू शकणार नाही जर त्या सोर्स वरती किंवा त्या रेजिस्टन्स वरती तेवढ्याच रेजिस्टन्सचा इफेक्ट होत असेल, तरच त्याला आपल्याला काय करता येतं, सॉल्व्ह करता येतं. म्हणजे इकडनं काय झालं असतं, तर या सोर्सला तुम्ही कन्वर्ट जर केला असतं तर या रेजिस्टन्सला पण तुम्हाला कन्सिडर करावं लागलं असतं. हा रेजिस्टन्स कन्सिडर करायची वेळ आपल्यावरती इथे येत नाहीये. जिथून सिम्प्लिफाय येतं आपल्याला, जर लवकर जिथे सिम्प्लिफाय करता येतं का तीच ऍक्शन करायची. कॉम्प्लिकेटेड करायला गेलो आपण, इकडनं सॉल्व्ह करायला गेलो ना आपण, तर काय होईल, तर हा दोन सॉल्व्ह करायला गेलो तर हा रेजिस्टन्स पण मध्ये येतो. त्याने आन्सर येऊ पण शकतं. तुम्ही जर उलट सॉल्व्ह करायला एकदा सॉल्व्ह करून बघा, उलट सॉल्व्ह करून बघा की येतं का. पण काय होतं की एका रेजिस्टन्स वरती दोन सोर्सेसची ज्यावेळेस ऍक्शन होते त्यावेळेस तो सोर्स आपल्याला कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म होऊ शकत नाही. त्यामुळे ज्याच्यावरती सिंगल सिंगल ऍक्शन होतात का तेवढंच सॉल्व्ह करत जायचं. आले लक्षात? हा एकदा करून बघा तसं येतंय का, नाही येणार, पण हा रेजिस्टन्स आहे सिरीज मध्ये. जर तो नसता, हा तर जर तो नसता तर आपण काय केलं असतं, डायरेक्टली
त्या दोघांची ऍडिशन केली असते ती तिघे पॅरल मध्ये घेतली असते. आपण तसं एक न्यूमरिकल घेऊ वाटलं तर एक घ्या देऊ, एक न्यूमरिकल जसं घेऊ आपण. थोडासा ट्विस्ट टाकतो त्यामध्ये मी. सोबत कॅल्क्युलेशन पण टाकतात जा त्याच्या, कॅल्क्युलेशन केले टाकतात. आपल्याला आता नंतर लक्षात येईल काय केलं. सगळ्यांना काय केलं ते तुम्हाला लक्षात झालं. ओके, बघा आता यामध्ये जर काय असतं बघा, इथे जर सपोज एखादा व्होल्टेज सोर्स आला असताना, तसा जो व्होल्टेज सोर्स आला असताना, तर तुम्ही याला सेपरेटली करू शकता. त्याच्यावरती बाकीच्या रेजिस्टन्सचा इफेक्ट होत नाही, कारण हा जो व्होल्टेज सोर्स आहे त्या सोर्स कुठे जातोय, हा एवढ्या रेजिस्टन्स पुरताच आहे. त्यामुळे असं जर मध्ये एखादा व्होल्टेज सोर्स आला तर तुम्ही त्याच्यावरती इंडिव्हिज्युअल ऍक्शन करू शकता. तसं करंट सोर्स वरती मध्येच असलेल्या करंट सोर्स वरती आपल्याला इंडिव्हिज्युअल ऍक्शन करता येत नाही. व्होल्टेज सोर्स वरती आपल्याला करता येतो. ओके, राईट डाऊन नेक्स्ट न्यूमरिकल. कन्वर्ट the given convert the given circuit into convert the given circuit into convert the given circuit into single convert the given circuit into single voltage source. Okay, 5 ampere, 3 ohm, 3 ohm, 2 ampere, 2 ohm. रेक्सिन मध्ये न्यूमरिकल हे या पॅटर्नचं येऊ शकतं, पण सेम कधी येत नाही बुक मध्ये. न्यूमरिकल नेहमी काय होतं, चेंज होतं. त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती एक्सपेरिमेंटच करावं लागतं दरवेळेस.
त्यामधनंच आन्सर येतो. मग अशा आपण डिफरंट डिफरंट पॅटर्नचे न्यूमरिकल्स बघत गेलो तर मग कोणत्या तरी एका पॅटर्नचं न्यूमरिकल त्यामुळे ते आपल्याला सोडवायला सोपं जातं. त्यामुळे पॅटर्न्स वरती लक्ष ठेवायचे जास्त. येस. अपोजिट म्हणलं काय करणार आपण? मायनस करणार. ते पुढं काय आलेलं आहे पुढचं? 2.5 नाही, आता काय करावं लागेल? तो पॅरलल रजिस्टर आहे तो तुम्हाला इलिमिनेट करायचा आहे. मग तो इलिमिनेट करायला काय करावं लागेल आपल्याला? त्या पॅरलल रजिस्टरला या सिरीज रजिस्टरला इलिमिनेट करण्यासाठी काय करावं लागेल? करेक्ट. काय करावं लागेल? पहिल्यांदा याला व्होल्टेज सोर्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आफ्टर व्होल्टेज सोर्स कन्वर्जन सिरीज रजिस्टर मधून एक रजिस्टर आपल्याला काढता येईल. बरोबर? then we can easily eliminate this series resistor by again converting it into current source. सेकंड करंट सोर्स किती आहे? 3.5 सेकंड 3 हे कॅल्क्युलेशन बद्दल अरे ना 0.7
त्याला 0.72 तो करंट सोर्स किती आला वरती 2.5 आला का तुझा 2.5 आला का रे तुझं किती आलंय 2.7 तुझं बरोबर कॅल्क्युलेशन तुझं किती आला 2.5 इकडे किती आला बरोबर काय केलं पहिले 3 होते 1.5 divided by 6 चेक करायला calculations mistake होतात काय करणार इथे आपण याला इलिमिनेट करायचे पहिल्यांदा आपल्याला म्हणून आपण काय करणार आहे याचा पॅरलल इक्विव्हॅलेंट याचं काय करणार आपण हा करंट सोर्स जो आहे या करंट सोर्सला पहिल्यांदा कन्वर्ट करणार कशामध्ये व्होल्टेज सोर्स मध्ये काय तर मग V इक्वल्स टू 5 into 3 इक्वल्स टू 15 व्होल्ट येणार राईट 15 व्होल्ट येणार आणि RSH इक्वल्स टू RS इक्वल्स टू 3 ओम राईट मग आपण इथं व्होल्टेज सोर्स ड्रॉ करून घेणार किती आला तो 15 व्होल्ट पुढे हा आलेला 3 ओम रेझिस्टन्स पहिलेचा 3 ओम रेझिस्टन्स देन इथे डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये करंट सोर्स दिलाय 2 एंपियर आणि पुढचा जो आलेला आहे तो 2 ओम रेझिस्टन्स राईट हा 3 आणि हा 3 त्याच्यामध्ये सिरीज मध्ये येणार ठीक आहे दोन्ही एकमेकांना कशामध्ये येणार सिरीज मध्ये येणार म्हणजे सिरीज इक्विव्हॅलेंट काढून घेणार यांचा प्लस मायनस 15 व्होल्ट देन 6 ओम रेझिस्टन्स then downward 2 ampere then 2 ओके आता काय करायचं आपल्याला याचा करंट सोर्स काढून घ्यावा लागेल आपल्याला राईट त्याला आता आपल्याला काय करायचं करंट सोर्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे याचा करंट सोर्स काढून घ्यावा I equals to right formula 15 divided by 6 किती येतो तो 2.5 येतो ना 2.5 ampere then again RS equals to RSH equals to किती येतं 6 ohm then आता करंट सोर्स काढून घ्यायचा एरो कसा येतो याचा अपवर्ड येणार 2.5 एंपियर पॅरलल मध्ये 6 ओम रेझिस्टन्स व्होल्ट किती आहे 2 एंपियर करंट डाउनवर्ड डायरेक्शन आणि याच्या पॅरलल मध्ये जुना जो आहे तो 2 ओम रेझिस्टन्स इथपर्यंत आलं आता इथे काय दिसतं तुम्हाला हे दोन करंट सोर्सेस एकमेकांना पॅरलल आहेत हे दोन रेझिस्टन्सेस एकमेकांना पॅरलल आहेत बरोबर आहे पण करंटची डायरेक्शन अपोजिट आहे करंटची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे काय होईल I equals to 2.5 minus 2 equals to 0.5 ampere काय झालं 0.5 एंपियर आणि करंट सोर्स काय तो रेझिस्टन्स काय तो RSH equals to 1/2 1/2 plus 1/6 किती त्याचा RSH 0.75 किती तो 1.5 ओहम किती तो 1.5 ओहम माणसा एकच काढून देतो आता करंट सोर्स आला एकच आता करंट सोर्स मध्ये इथे काय लक्षात ठेवायचं बघा सपोज इथे काय आलं असतं इथे 3 ओहम असतात काय आलं असतं -0.5 आलं असतं बरोबर आहे आता -0.5 जर आला तर तिथे -0.5 लिहायचं का नाही लिहायचं काय करायचं फक्त डाउनवर्ड डायरेक्शन करायची अपवर्ड डायरेक्शन येणार नाही पॉझिटिव्ह आलं तर अपवर्ड डायरेक्शन येणार आणि जर निगेटिव्ह आलं तर करंट डायरेक्शन
डाऊनवर्ड घेणार आपण. आले लक्षात? आता करंट आन्सर काय आलाय आपला पॉझिटिव्ह, सो द करंट डायरेक्शन इज अपवर्ड. मग इथे ना 0.5 एम्पियर आणि जो रेजिस्टन्स आलाय तो किती आलाय 1.5 ओहम. आता एक सिंगल करंट सोर्स जनरेट झालाय, आपल्याला आता सिंगल व्होल्टेज सोर्स मध्ये कन्वर्ट करायचं. काय तर मग व्होल्टेज सोर्स V इक्वल्स टू I इंटू R. I किती आला आपला 0.5 इंटू 1.5 किती येते 0.75 व्होल्ट. राईट. आता इथे व्होल्टेज सोर्स ड्रॉ करून घ्या आणि त्याच्या सिरीज मध्ये एक रेजिस्टन्स आहे ना, तो ऍज इट इज वरती जो आहे तोच येणार 1.5 ओहम आणि ते करंट आला 0 व्होल्टेज आले 0.75 व्होल्ट. आलंय. एक नवीन न्यूमरिकल किंवा त्याच्यामध्ये नवीन पॅटर्नचं थोडस. Using source conversion, source conversion, convert the given circuit, which contains, one voltage source and one resistance only. One voltage source and one resistance only. या पॅटर्न न्यूमरिकल आलेले एक्झाम मध्ये. एक करता हा आपण व्होल्टेज सोर्स डायरेक्ट असं काढू शकतो. तुम्हाला काय दिलेलं आहे व्होल्टेज. हा आता सिंगल ब्रँच आहे ना, तर तुम्ही याला डायरेक्टली काय करू शकता आता करंट मध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि करंट एकदा एकत्र सगळे पॅरलल कॉम्बिनेशन बघायचे करंटचे, रेजिस्टन्सचे पॅरलल कॉम्बिनेशन बघायचे आणि त्याच्या डायरेक्शन प्रमाणे त्याला ट्रान्सफर करून घ्यायचं. म्हणजे आता हा काय व्होल्टेज सोर्स विथ सिरीज रेजिस्टन्स, त्याला आपण काय करू शकतो करंट मध्ये कन्वर्ट करू शकतो. हा पण तसाच आहे व्होल्टेज सोर्स विथ रेजिस्टन्स, याला आपण करंट मध्ये कन्वर्ट करू शकतो. फक्त चेक काय करायचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह चेक करावं. जिकडे पॉझिटिव्ह आहे तिकडचा एरो वापरायचा करंटला. म्हणजे हा 4 ओम पॅरलल मध्ये ना याचा काहीतरी करंट सोर्स होणार, हा 1 ओम पॅरलल मध्ये ना याचा एक करंट सोर्स आहे. म्हणजे अशी त्याला टोटल 3 करंट सोर्सेस आणि 3 रेजिस्टन्सेस आहेत. नाही त्याला नाही करत. इफेक्ट दिसतो ना आपल्याला इथे. त्यामुळे पहिल्यांदा काय करून घ्यायचं करंट सोर्स एकत्र करून घ्या. एकदम इझी, म्हणजे एकदम सिंपल 3 स्टेप मध्ये न्यूमरिकल सॉल्व्ह. 3 स्टेप मध्ये न्यूमरिकल सॉल्व्ह.
ऑनलाईन मध्ये काय करायचं इथे ज्यांना कळालंय त्यांनी, हा करंट सोर्स, व्होल्टेज सोर्स आणि रेजिस्टन्स दिसतोय, याला करंट सोर्स मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे. याला पण करंट सोर्स मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. म्हणजे काय दिसेल तुम्हाला, काय दिसेल इथे, एक करंट सोर्स विथ पॅरलल एक रेजिस्टन्स, इथे पण एक करंट सोर्स विथ पॅरलल मध्ये रेजिस्टन्स, म्हणजे टोटल 3 करंट सोर्सेस दिसतील, 3 रेजिस्टन्सेस दिसतील. त्यांना आपल्याला सॉल्व्ह करायचे. हा होते ना, एक -3 येतो, एक +3 येतो, बरोबर ना? हा उद्या 12 डिवायडेड बाय 4 3. एरो दाखवायचं ना, बघ ना आता हा एरो कसा आहे, हा एरो इकडे येणार, याचा याचा एरो कुठे, इकडे पॉझिटिव्ह कुठे, त्या डायरेक्शनला एरो द्यायचा. दाखवतो एक स्टेप करून याची. बघा इथे काय दिलेले, पहिल्यांदा आपण याच्यावरती ऍक्शन घेऊ. आपण याच्यावरती ऍक्शन घेतलं तर काय दिसतं तुम्हाला, I is equals to V upon R. V किती आहे, 12 डिवायडेड बाय R, म्हणजे किती आला हा, 3 एम्पियर. किती आला, 3 एम्पियर. नेक्स्ट याच्यावरती ऍक्शन घेऊ आपण. काय दिसतं आपल्याला इथे, I equals to V upon R. V आहे 3, R आहे 1, म्हणजे आपण किती आला, 3 एम्पियर आला. बरोबर आहे, 3 पण 3 एम्पियर. देन आता चेंज कुठे होतो बघा, फक्त चेंज कुठे होतो, याची डायग्राम आपण परत एकदा ड्रॉ करून घेऊ. ऍज इट इज याची डायग्राम इथे ड्रॉ करून घेऊ आपण. वरती हा एक रोग ज्यावरती आपण काही ऍक्शन केलेली नाहीये. देन इकडं एरो दाखवणार आहे करंट सोर्स आहे, जो किती आहे, 6 एम्पियरचा आहे. किती आहे तो, 6 एम्पियरचा आहे. मग हा एकदा ड्रॉ केला आपण, 6 एम्पियरचा आहे. पुढे आपण काय दिसतं आपल्याला, की यावरती आपण ऍक्शन घेतली, काय मिळालं आपल्याला, करंट सोर्स भेटलाय 3 एम्पियरचा. करंट सोर्स किती भेटलाय, 3 एम्पियरचा. आता करंट सोर्स 3 एम्पियरचा भेटलाय, तर आपण त्याचा जो एरो आहे तो कुठे, इकडे येतो. आलं लक्षात, हा ड्रॉ केला आपण, त्याचा जो रेजिस्टन्स होता किती होता, तो 1 ओहमचा रेजिस्टन्स होता, तो पण आपण ड्रॉ करून घेतला, 1 ओहमचा रेजिस्टन्स. देन अगेन 4 ओहम रेजिस्टन्स ड्रॉ करून घेऊ आपण, ऍज इट इज 4 ओहम रेजिस्टन्स ड्रॉ करून घेतला. नंतरचा जो करंट सोर्स आहे, हा करंट सोर्स किती आलाय, 3 एम्पियर आलाय, बट पॉझिटिव्ह तिकडे आहे, म्हणजे हा काय होईल, इकडे 3 एम्पियर. देन रेजिस्टन्स किती याचा, 4, याचा रेजिस्टन्स आहे 1, करंट परत 3 एम्पियर. आता इथे करंट टोटल काढताना काय दिसतं, 1 1 2 3, 3 currents are there, and both are, and they are parallel with each other, so we can add them. No, now total current I equals to, it is 6 6 6 minus 6 minus 3 plus 3.